नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम. आज आपण व्हिडिओ क्रमांक 67 मध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण 5 संभाव्यता प्रोबॅबिलिटी मधील प्रॅक्टिस सेट सराव संच 5.3 पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओ क्रमांक 65 आणि 66 मध्ये अनुक्रमे आपण 5.1 आणि 5.2 पाहिलेला आहे. तुम्ही हे व्हिडिओ पाहिले असतील, पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आणि अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असाल तर चॅनल तेवढा सबस्क्राईब करून घ्या. आणि सुरुवात करूया आपण 5.3 ला. बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट. राईट सॅम्पल स्पेस येस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स n, number of s for each of the following experiments. Also, write events A, B, C in the set form and write number of A, number of B and number of C. प्रश्न काय सांगितलाय? खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S, त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस, तसेच घटना ए, बी, सी संच स्वरूपात लिहा आणि नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी तुम्हाला विचारले. नंबर ऑफ ए म्हणजे ए संचात असणारे घटक. विद्यार्थी मित्रांनो, आता कसं आहे, जे प्रश्न दिले त्या प्रश्नानुसार आपणाला उत्तरं लिहायचे आहेत. आता मी पहिला प्रश्न मराठीमध्ये घेईन, दुसरा आपण पूर्ण इंग्रजी भाषेमध्ये घेऊया. इथं असं सांगितलंय, एक फासा टाकला असता, वन डाय, किंवा सेमीमध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो, वन डाय इज रोल्ड. एक फासा आपण टाकला. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचे प्रश्न आपण न वाचता डायरेक्ट आपण संच सुद्धा लिहू शकतो, पण प्रश्न आपण वाचून घेऊया. एक फासा टाकला असता, पहिली घटना आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. दुसरी घटना आहे बी घटना, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी आहे. घटना सी अट, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे. इव्हन ए, even number on the upper face, even B, odd number on the upper face, and even C, prime number on the upper face. आता मित्रांनो, पहिल्यांदा आपण फासा टाकल्यानंतर आपणाला ही घटना जी आहे, ही घटना काय आहे, काय मिळणार आहे, आपण व्हिडिओ क्रमांक 65 मध्ये ह्या घटना पाहिलेल्या आहे. तर याच्यामध्ये यस काय आहे, तर यस 1, 2, 3, 4, 5 अँड 6 येणार आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 असा आपणाला भाग या ठिकाणी येणार आहे. आता आपणाला ह्यात किती घटक आलेत तर मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणून इथं आपण लिहूया नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. आता पहिली घटना आपली काय आहे ह्याच्यामध्ये, पहिली घटना काय आहे, इव्हन नंबर ऑन द अप्पर स्पेस. सरळ लिहा इथं, इव्हन ए, इव्हन नंबर ऑन, इव्हन नंबर ऑन अप्पर स्पेस. आता पहिलं गणित असल्यामुळे मी सगळं लिखाण करतोय, हे परत मी डायरेक्ट करणार आहे. सरळ लिहा, इव्हन ए इज इव्हन नंबर ऑन अप्पर स्पेस. म्हणजे मराठी मीडियम, आपणाला समसंख्या काढायच्या आहेत. वरच्या पृष्ठभागावर समसंख्या येणार आहे. तर ही घटना काय असेल, तर ए इज, यातल्या समसंख्या वरच्या पृष्ठभागावर कधी ना कधी तर पडणार आहेत. पण कधी पडतील, काय पडतील, तर ह्या 2, 4, 6 शिवाय
दुसरी संख्या कोणतीही या ठिकाणी पडणार नाही. म्हणजेच काय होईल, इथं म्हणू शकतो आपण नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. कारण याच्यामध्ये 3 काय दिलेत, तीन तुम्हाला घटक दिलेत, 1 2 3. त्यानंतर वी हॅव गिवन इव्हन बी. व्हॉट इज बी? ऑड नंबर ऑन अप्पर स्पेस. ऑड नंबर ऑन अप्पर फेस. ऑड नंबर ऑन अप्पर फेस. तर वरच्या पृष्ठभागावर कसल्या संख्या आहेत? विषम. मग या तुमच्या सॅम्पल स्पेसमध्ये विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत लिहायचं आपण. बी इज इक्वल टू 1 3 and 5. हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर इन नंबर ऑफ बी सेट? तर नंबर ऑफ बी इन बी सेट देअर आर 3 एलिमेंट्स. 3 घटक आहेत, म्हणून आपण बी संचातले 3 घटक आपण काय केलेले आहेत मित्रांनो, लिहिलेले आहेत. शेवटचे काय सांगितलंय? प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस इव्हन सी. प्राइम नंबर ऑन अप्पर फेस. म्हणजे या ठिकाणी मराठी मीडियमचा काय प्रश्न येईल, काय असणार आहे इथे? घटना सी अशी आहे की वरील पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणार आहे. आता पुन्हा आपण विचार जर केला तर एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. त्यानंतर आपण सी कडे जाऊया. वी हॅव गिवन हिअर 2. 2 ही सममूळ संख्या सुद्धा म्हणतात. त्यानंतर 3 पण आहे. त्यानंतर 4 येणार नाही, 5 ही आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर काय आलं? 2 3 5. अजून आपल्याला लिहायचं आहे, ते लिहूया आपण इकडे. नंबर ऑफ सी इज इक्वल टू किती आलं? 3. समजलं असेल. परीक्षेला तुम्हाला साधारणतः 3 ते 4 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो. काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्न वेगळा आहे, पण प्रत्येक प्रश्न समजून घेऊन लिहा. अवघड असं काही नाही. फक्त व्हिडिओ क्रमांक 65 मध्ये सांगितलेल्या माहिती आणि चर्चेनुसार तुम्हाला संच लिहिता आले पाहिजेत. नमुना अवकाश सॅम्पल स्पेस लिहिता आले पाहिजेत. म्हणजे काय? 1 नाणं फेकल्यावर, 2 नाणं फेकल्यावर, 3 नाणं फेकल्यावर, त्यानंतर 1 फासा फेकल्यावर, 2 फासे फेकल्यावर, 1 नाणं आणि 1 फासा फेकल्यावर, पत्त्याच्या कॅटमधील पानांचा संच, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत. कुणाचंही न बघता स्वतःहून ही कृती तुम्हाला करता आली पाहिजे. तर हे प्रकरण खूप सोपं आहे, खूप काही अवघड नाही. बघा, पुस्तकातलं जसंच तसं लिहिले, उत्तर लिहिताना नॉर्मल डोकं चालवले. सम म्हणजे काय हे कळलं पाहिजे मात्र. ओके, स्क्रीनशॉट काढा आणि आपण लगेच दुसरा प्रश्न घेऊया. ओके मित्रांनो, जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट अशी करतो की तुम्ही नुसता व्हिडिओ कृपया बघू नका. तुम्ही काय करा, पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघत असताना वही पेन घेऊन जर बसला तर 100% सगळी उदाहरणं आपली कव्हर होणार आहे. बघूया दुसरा प्रश्न. 2 डायस आर रोल्ड सिमल्टेनियसली. 2 डायस आर रोल्ड सिमल्टेनियसली म्हणजे 2 फासे एकाच वेळी टाकलेत. जर 2 फासे आपले एकाच वेळी टाकलेले असतील तर ती घटना काय असेल? तर ह्याच्यामध्ये 36 घटना आहेत आणि ह्या 36 घटना मित्रांनो तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. बघून लिहू नका, न बघता लिहिता आल्या पाहिजे. मी व्हिडिओ क्रमांक 65 मध्ये एक पद्धत सांगितली, आता इथं दुसरी पद्धत सांगणार आहे. आता व्हिडिओ क्रमांक 65 मध्ये आपण बघितलंय ती पद्धत नंबर ऑफ आपण 2 डायससाठी करणार आहे.
लागलीच पुढं घटना आपण लिहूया, वाचूया. इव्हंट ए, द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. म्हणजे घटना ए साठी वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 6च्या पटीत आहे. 6च्या पटीत आहे म्हणजे ज्या 2 अंकांची बेरीज केल्यावर 6 भाग जातो. मग अशा संख्या कोणत्या असणार आहेत? एक पहिली गोष्ट 6 बेरीज येणारे अंक शोधायचे आहेत आणि सर्वात मोठा अंक 6 6 12 येणार, तो आपल्या आपण शोधायचा. बी घटना काय आहे? वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10 असणे म्हणजे जास्तीत जास्त सुद्धा आपणाला बेरीज चालणार आहे, हे लक्षात असू द्या. पण 9 बेरीज चालणार नाही, 10 पेक्षा जास्त चालते. कमीत कमी तुम्ही आईला म्हणता, आई मला कमीत कमी आज 50 रुपये तू दिलेस तर खूप बरं होईल. कमीत कमी 50 म्हणजे 49 दिले तर चालणार नाही, 50 दिले तर चालतील आणि 60 दिले तर दुधात साखर, जास्तीचे 10 रुपये मिळाले, कॅडबरी खायला मिळेल तुम्हाला, नाही का. कमीत कमी ॲटलिस्ट 50 रुपीज मीन एक्झॅक्ट 50 ऑर मोर दॅन 50 रुपीज. तसं या ठिकाणी बेरीज 10 किंवा 10 पेक्षा जास्त आली तर चालते. म्हणजे 10 किमान आली पाहिजे, पुन्हा 11 आली पाहिजे, 12 आली पाहिजे, 13 बेरीज येणार नाही. कारण 2 फाश्यावर सगळ्यात मोठा अंक 6 असणार आहे, त्यामुळं 12 अंकापर्यंत आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी बेरीज लिहावयाची आहे. पुढचं आहे सी घटना अशी आहे की 2 फाश्यावरील अंक समान असणे. द सेम डिजिट ऑन बोथ अप्पर फेस. ओके, बघूया मित्रांनो. आपण गणिताला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला या ठिकाणी घटना आपण म्हणजे 2 फासे टाकल्यानंतर सॅम्पल स्पेस काय होणार आहे हे आपण तयार करूया. यस इज इक्वल टू, आता हे लिहिताना 1 2 3 4 5 आणि 6 असे अंक लिहा. असे किती वेळा लिहा? 6 वेळा लिहा. मी व्हिडिओ क्रमांक 65 मध्ये उभी पद्धत सांगितली. सामान्य मुलगा सुद्धा हे लिहू शकतो मित्रांनो. या पायरीला किमान अर्धा मार्क्स तुम्हाला मिळून जाऊ शकतो. अर्धा मार्क 100% मिळतो. अवघड असं काही नाही. बघून लिहायला जेवढा वेळ लागतो तेवढं न बघता तुम्ही पटकन लिहू शकता. किती वेळा लिहायचं हे? 1 2 3 4 5 6 वेळा लिहायचं. आता काय करायचं? प्रत्येक वेळेला 1 1 1 1 लिहित राहायचं आणि कॉमा द्यायचा. उदाहरणार्थ 1, आणि पुन्हा याला कंस टाकायचे. परत कंसांच्या मध्ये कॉमा द्यायचा. खालच्या ओळीला पुन्हा आपणाला 2 2 लिहायचं. आपण आता 1 1 लिहिलं, आता 2 2 लिहायचं. प्रत्येक वेळेला 2 2 लिहायचं. कॉमा द्यायला विसरू नका. पुन्हा कंस टाका. स्वतःहून मित्रांनो बघून लिहू शकता. वहीमध्ये लिहिताना 1 ओळ सोडा मध्ये हे अंक 2 ओळीच्या मध्ये लिहा. खूप सुंदर अक्षर दिसतंय. कितीही बाद तुम्ही लिहिलं तर 2 ओळीच्या मध्ये अंक काढा. 1 ओळ सोडा, ही 1 ओळ सोडा म्हणजे बरोबर तुमच्या लक्षात येतंय. काही अवघड नाही. पुढे जाऊया. आता 3 3 लिहायचं सगळीकडे. पुन्हा 4 4 लिहायचं. कंस टाका अगोदर. 2 कंसाच्या मध्ये पुन्हा स्वल्पविरामाचं चिन्ह द्या. कॉमा द्या. मस्ट बी. 4 लिहिल्यानंतर पुन्हा 5 लिहा. कॉमा द्या. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय लिहायचंय? 6 लिहायचंय.
आणि इथं महिरपी कंस आपला पूर्ण होणार आहे. आपण व्हिडिओ क्रमांक 65 मध्ये हाच संच कसा लिहिलाय, उभ्या पद्धतीत लिहिलाय, तसंही लिहिलं तर चालतंय. मी संच लिहिण्याच्या 2 फासे टाकल्यानंतरची आयडिया तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये वेगवेगळी सांगितली आहे. याही पेक्षा तुमच्याकडे सोपी असेल आणि तुमच्या डोक्यात परफेक्ट बसले असेल तर माझी आयडिया वापरू नका, तुमच्या आयडियाने गेलं तरी चालतंय. मला फक्त नंबर ऑफ यस किती मिळाले पाहिजेत, 36 मिळाले पाहिजेत. नंबर ऑफ यस किती पाहिजे, 36, आणि हेच पाहिजे. असं असेल तरच आपणाला पुढील प्रश्न सुटणार आहे. ओके, चल बघूया. यातला प्रश्न पहिला आहे, द सम ऑफ डिजिट अप्पर फेस अ मल्टिपल ऑफ 6. घटना ए अशी आहे की वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 6च्या पटीत आहे. बघा क्वेश्चन नंबर 2. 1. घटना ए अशी आहे, घटना ए अशी आहे किंवा घटना ए एवढंच म्हणा. 2 विसर्ग द्या सरळ आणि सरळ लिखाण करा. काय, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत आहे. सेमीचं वाक्य लिहायचं. द सम ऑफ द डिजिट ऑफ अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. पहिलं गणित आपण इंग्लिश मधून घेतलं. अवघड असं काही नाही, वाक्य फक्त लिहायचं आहे. पुस्तक तुमच्या समोर आहे, तुम्ही घेऊन बसलाच असाल, पुस्तकातलं बघून लिहायचं आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला देतो आहे, जेवढं तुम्हाला चॉकबोर्डवर मी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला हे प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. 6च्या पटीत याचा अर्थ आपण बेरजा जर करत गेलं तर ती बेरीज किती आली पाहिजे 6च्या पटीत, म्हणजे एक तर बेरीज 6 आली पाहिजे आणि जास्तीत जास्त किती आली पाहिजे 12. मग काय करायचं, ओळीनं एक तर आडवी ओळ पकडायची नाही तर उभी ओळ पकडायची. आता मी आडवी ओळ पकडतो. जिथं बेरीज 6 येते तिथं थांबतो. 5 आणि 1 6. बघा शोध लावायला लागलोय आपण. कसं शोधायचं, 5 आणि 1 6 म्हणजे 5 1 कॉमा 6 आणि 1 7 न भाग जात नाहीये. बघा 2 आणि 2 4, 3 आणि 2 5, 4 आणि 2 6 म्हणजे इथे 4 आणि 2 6 कॉमा 6 आणि 2 8, भाग जात नाही, भाग गेला पाहिजे, डिवाइड झालं पाहिजे. 4 5 बेरीज करतोय मी, 3 आणि 3 6 म्हणजे इथे 3 3 कॉमा 6 आणि 3 9 येईल, 4 2 2 आणि 4 6 येईल इथे. हे आपण ठरवलंय मल्टिपल ऑफ 6, 6 न भाग जाणार आहे, 6च्या पटीतल्या म्हणजे बेरीज 6 आणि 12 आली पाहिजे. हे अर्थ लक्षात आले पाहिजेत. काय करायचं हे कळलं पाहिजे. आणि हे एकदा मी सांगतोय, तुम्ही अजून एकदा सोडवले की तिसऱ्या वेळेला तुम्हाला न बघता येत आहे. चला 6 बेरीज 4 आणि 2 6, 4 आणि 4 8, 5 आणि 4 9, 6 आणि 4 10. पुन्हा आली बघा 5 आणि 1 6, 1 5 कॉमा पुढे 7 8, 4 आणि 5 9, 5 आणि 5 10, 6 आणि 5 11, 6 आणि 1 7 8, 6 आणि 3 9, 4 आणि 6 10, 5 आणि 6 11, 6 आणि 6 12. म्हणजे महिरपी कंस पूर्ण करा आणि आपण इथे म्हणू शकतो नंबर ऑफ ए किती आले, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 6 घटक असे आहेत की या 6 घटकांना आपणाला कितीनं भाग जातोय तर 6नं भाग जातोय. ओके, मला वाटतं समजला असेल हा प्रश्न. या सगळ्यासाठी हे महत्वाचं आहे. हे कसं लिहायचं ही आयडिया सरावानं लक्षात घ्या. 8 मार्क मित्रांनो खिशातले. 8 मार्कापेक्षा सुद्धा जास्तीचे प्रश्न आता ह्यात येणार आहे, कारण 2 प्रकरण आपली रद्द झालेत, वगळलेले आहेत. त्यामुळे त्याचे अनुक्रमे जे काही मार्क्स तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला दिलेले आहेत ते बोर्डाच्या परीक्षेचे मार्क मला वाटतं अर्थनियोजनला 8 मार्क आहेत आणि सांख्यिकीला 12 मार्क आहेत. त्यामुळं 12 8 20 मार्काचे काही प्रश्न जे आहेत 20 मार्काचे ते प्रत्येक प्रकरणातले वाढवून येणारच आहेत असं मला वाटतं. हे फक्त 2020-21 कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे हे झालेलं आहे.
तदनंतर मात्र जे आहे ते रेग्युलरली होणार आहे आणि मग राहिलेल्या प्रकरणाचे व्हिडिओ ऑफकोर्स वेगळे सुद्धा येतील. चला जाऊया आपण. पुढचा प्रश्न यातला घटना कोणती आहे? इव्हन बी द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मिनिमम 10. वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 आहे. म्हणजे कमीत कमी 10 आहे. बघा मी घटना बी लिहितो. मी शॉर्टकट मध्ये लिहितो मित्रांनो. मराठी मीडियम लक्षात घ्या. अंकांची बेरीज, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 आहे. आता कमीत कमी ॲट लिस्टचा अर्थ समजून घ्या. ॲट लिस्ट 10 म्हणजे 11 पण चालते आणि 12 पण चालते. हे परफेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्हाला काय शोधायच्या? असे 2 अंक शोधायचे की त्यांची बेरीज 10 आली पाहिजे, 11 आली पाहिजे आणि 12 आली पाहिजे. चला शोधूया. आडवीच ओळ पकडायची. बघा इथं 6 आणि 1 7 येत आहे. असंच करत गेलो तर इथं 6 आणि 2 8 येत आहे शेवटचा अंक. कारण शेवटचा अंकच मोठा आहे म्हणून मी पाहतोय 6 आणि 3 9 येते. असंच इकडे गेलो 5 आणि 4 9. हो का इथं आलं बघा 6 आणि 4 10. ऑब्झर्व करा लगेच कळतंय. 6 आणि 4 10. इथं आलं बघा 5 आणि 5 10. त्याच्या पुढं आहे बघा 6 आणि 5 11. खाली या 4 आणि 6 10. याच्या पुढं आहे बघा 5 आणि 6 11. याच्याही पुढं आहे बघा 6 आणि 6 12. आणि महिरपी कंस पूर्ण करा. ओके. 6 आणि 4 5 आणि 5 6 आणि 5 4 आणि 6 5 आणि 6 6 आणि 6. मग हे आपण कसं ठरवलं? या कमीत कमी शब्दावरून ॲटलिस्ट शब्दावरून 10 बेरीज आली पाहिजे. म्हणजे 11 पण चालते आणि 12 पण चालते. नंबर ऑफ बी किती आलं बघा इथे? नंबर ऑफ बी बरोबर 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ बी किती आलं आपलं? 6 आलं. चला जाऊया आता. पुढचा प्रश्न आहे इव्हंट सी द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेस. सी साठी दोन्ही फाशावरील अंक समान आहे अशी घटना आहे. घटना सी काय आहे? दोन्ही फाशावरील अंक समान आहे. म्हणून सी इज इक्वल टू दोन्ही फाश्यावरील अंक समान असणारी घटना बघा. 1 1 उभीच लाईन तयार झाल्या बघा. 1 1 नाही तिरकस तयार होईल. 2 2 बघा. 3 3 4 4 5 5 आणि 6 6 6 6 तिरकस लाईन तयार दिसेल. किती आहेत बघा ह्याच्यामध्ये? नंबर ऑफ सी 1 2 3 4 5 6. म्हणजे नंबर ऑफ 6 किती आहे? नंबर ऑफ सी किती आहे? 6 आहे. नंबर ऑफ सी किती आहे? 6 आहे. अशा पद्धतीनं आपण प्रश्न दुसऱ्यातल्या मित्रांनो काय केल्या? या एकूण अशा असणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना आपण लिहिलेल्या आहेत. ओके. याचा स्क्रीनशॉट काढा आणि पूर्ण प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. नसेल व्हिडिओ पॉज करा आणि काळजीपूर्वक लिखाण करा. ओके. जाऊया आपण पुढे प्रश्न क्रमांक 3 कडे. मित्रांनो माझं मार्गदर्शन लक्षात येत असेल तर शुअरली चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व विद्यार्थ्यांना पाहता येतील या दृष्टीनं फॉरवर्ड करा, शेअर करा. विद्यार्थ्यांनो गेली 26 वर्ष मी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. 26 वर्ष म्हणजे माझ्या इयत्ता 10वीच्या 26 बॅचेस बाहेर पडलेल्या आहेत. माझी शेवटची बॅच 2018ची आहे. 19 साली गॅप झालेला आहे आणि पुन्हा हे ऑफलाईन आपण
सुरू केलेलं आहे. म्हणजे या वर्षीची माझी ऑनलाईनची 2021 सालची बॅच ही 27वी इयत्ता 10वीची बॅच असेल मित्रांनो. आणि नक्कीच तुम्हाला गणित विषय सोपा वाटल्याशिवाय राहणार नाही. फक्त व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला तर मात्र थोडंसं समजवायला कठीण जाईल, अवघड जाईल. ओके, आता प्रश्न कसे सोडवायचे हे मी डिटेल तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे. आता आपण शॉर्टकटमध्ये जाणार आहे. आता आपण काय करणार आहे, शॉर्टकटमध्ये जाणार आहोत. तिसरा प्रश्न आपला असा आहे बघा, 3 नाणी एकाच वेळी फेकली असता घटना ए, कमीत कमी 2 छापा मिळणे अशी आहे. घटना सी, एकही छापा न मिळणे अशी आहे. आणि घटना सी, दुसऱ्या नाण्यावरील छाप मिळणे अशी आहे. बघा, 3 coins are tossed simultaneously. Event A, to get at least 2 heads. कमीत कमी 2 छापा, याचा अर्थ जास्तीत जास्त 3 छापे सुद्धा चालणार आहेत, हे लक्षात घ्या. टू गेट नो हेड, अजिबात छापा मिळणार नाही अशी बी घटना आहे, इव्हेंट आहे. अँड इव्हेंट सी, टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. आता मित्रांनो, पहिल्यांदा आपण असं करूया, मुळात आपण सॅम्पल स्पेस तयार करूया. बाबा 3 घटना 3 वेळा जर नाणं टाकलं तर काय घटना तयार होईल. बघा काय घटना तयार होईल. क्वेश्चन नंबर 3, लिखाण करा. 3 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश. 3 coins are tossed simultaneously, hence the sample space. Hence the sample space S is equal to, बघा मी 65 नंबरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, अजून एकदा सांगतो. 3 नाणी म्हणजे पहिल्यांदा एच 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 3 वेळा लिहा. एखादं म्हणेल आम्ही टी न केलं तर चालेल, मी छाप्यानं सुरुवात केली. आता काय करायचं, आपलं एकच अक्षर शेवटचं बदलायचं आणि तेच अलीकड सरकवत यायचं. उदाहरणार्थ शेवटच्या एचच्या ऐवजी मी टी लिहिणार, हेच टी आता मध्ये आणा आणि हेच टी आता काय आणा, सुरुवातीला आणा. बघा लक्षात येते का मित्रांनो. आता जसं एच एच 3 वेळा लिहिलं तसं टी टी 3 वेळा लिहा. जसं इथं एक अक्षर बदललं तसं ह्याच्यातलं पण एक अक्षर बदला, एच करा आणि हेच एच अलीकडं लिहा, त्यानंतर अगदी सुरुवातीला लिहा, सरकवत आणा. बघा किती घटना झाल्या, घटक किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे आपला नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती झाले, 8 झाले. नंबर ऑफ एस किती झाले, 8 झाले. आता ए साठीची घटना काय आहे, तर कमीत कमी 2 छापा मिळणे अशी आहे. कमीत कमी 2 छापा मिळणे अशी आहे. टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. आता मित्रांनो मी डायरेक्ट जातो. इव्हेंट ए, घटना ए तुम्ही लिहायचं, कसं लिहायचं वगैरे मागाशी मी सांगितलं. इथं लिहा इव्हेंट ए, सेमी लिहिल ए टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. घटना ए साठी अट कमीत कमी 2 छापा मिळणे, किंवा अट शब्द लिहू नका, घटना ए 2 विसर्ग द्या, कमीत कमी 2 छापा मिळणे. आता 2 छापा म्हणजे हेड एच एच कुठं आहे बघा बरं, इथे 3 वेळा आहे, एच एच एच. कमीत कमी 2 सांगितले म्हणजे जास्तीत जास्त किती चालेल. इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, मग इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. आपल्याला एक नको आहे, कमीत कमी 2 पाहिजे.
मग जास्तीत जास्त किती पण आलं तर चालतंय. म्हणून नंबर ऑफ ए किती आलं बघा, 4 आलं. सोपं आहे, कळतंय ना? अरे कळलंच पाहिजे यार, लक्षात येतंय. हं, ठीक आहे, जाऊया पुढचा प्रश्न बघूया. एकही छापा न मिळणे अशी आहे. हं, सेमीचा प्रश्न आहे. टू गेट नो हेड. बघा, घटना बी, इव्हन बी लिहायचं बरं का. एकही छापा न मिळणे अशी आहे. नो हेड. नो हेड म्हणजेच टी टी टी, बी आकडा टी टी टी. एच सोडून अशी कोणती घटना आहे का? कोणतीच नाही, फक्त एकच आहे, टी टी टी. बाकी इथं याच्या 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 आहे, याच्या आहे, याच्या आहे. आपल्याला एच नको. मग इथं टी 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 म्हणून आपण लिहू शकतो मित्रांनो, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. तिसरी, इव्हंट घटना सी. काय सांगितले घटना सी? दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी आहे. म्हणजे दुसरं जे अक्षर आहे ते काय पाहिजे? छापा पाहिजे, छाप पाहिजे. सेमीचा प्रश्न काय आहे? टू गेट हेड टू द सेकंड कॉइन. टू गेट हेड द सेकंड कॉइन. आता बघा, इथं सेकंड आलंय, इथं सेकंड आलंय, इथं सेकंड नाही, इथं आलंय, इथं नाही, इथं आलंय. म्हणजे ती घटना आपण लिहूया. काय आहे बघा, दुसऱ्या वेळेला एच आलेलं, एच एच एच, पुन्हा एच एच टी, पुन्हा टी एच एच, पुन्हा टी एच टी. सोपं आहे का नाही बघा? समजते रे मित्रांनो, खूप सोपा आहे. नंबर ऑफ सी किती आलं? 4 आलं. फक्त त्या प्रश्नांचा अर्थ समजून घ्या. कमीत कमी तुमचं जे वहीचं पान आहे ना तिथं लिहून घ्या. कमीत कमी म्हणजे तो अंक किंवा त्यापेक्षा जास्त. आणि प्रत्यक्षात पण बघा ना, तुम्ही बाबांकडे म्हणला, बाबा मला सहलीसाठी कमीत कमी 1500 रुपये पाहिजे. बाबांनी तुम्हाला 1800 दिले, 2000 दिले तर म्हणणार आहे का अहो जास्त झाले? आनंदानं उड्या हाणत चकाड्या हाणत तुम्ही घेणार आहे. अरे वा 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 पापा, आज मेरे पे खूप बहुत 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 खुश है, मागे 1500 और दिए 2000. म्हणणार की नाही तुम्ही? कमीत कमीचा अर्थ हा लक्षात घ्या. प्रॅक्टिकल आपण जायचं कमीत कमी मध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तिसरा याच ठिकाणी संपलेला आहे. आपण व्हिडिओ क्रमांक 67 मध्ये इथेच थांबणार आहोत. अजूनही तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट्स मला कमेंट्स बॉक्समध्ये द्या. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 5वी ते 10वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत. माझ्या फोटोवर जर तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो तुम्हाला प्लेलिस्ट सुद्धा मिळते. प्लेलिस्ट सुद्धा 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते. माझं हे मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आणि नक्कीच तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब कराल. लाल रंगाच्या सबस्क्राईबवर टच करा. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया व्हिडिओ क्रमांक 68 मध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.